बरेच दिवस झाले हा व्हिडिओ अपलोड करावा असं म्हणत होतो, पण मला वेळ मिळत नव्हता. काही कामं होती, त्या कारणास्तव हा व्हिडिओ काही अपलोड होत नव्हता. पण आज तो दिवस आलाच. होळीच्या दिवशी बायकोला म्हटलं की आज काय बेत, तर बायको बोलली ऑब्व्हियसली पुरणपोळी. तर मी म्हटलं बघा, हा जरा थोडासा विषय अवघड आहे, कारण त्यामध्ये प्रॉपर सामुग्री आणि मेहनत लागते. मग ती मला बोलली मग त्यात काय झालं, घाबरायचं कशाला, आपण दोघं करूया ना. आणि मग मी एकमताने हो म्हटलं आणि ती लागली कामाला. पुरणपोळीबरोबर जी कटाची आमटी असते ना, ती खाण्यात जी मजा आहे ना, ती काही औरच आहे. माझं फक्त एकच लक्ष असतं किंवा एकच टार्गेट असतं की आपल्याला पुरणपोळी खायची आहे, आणि ती पण कटाच्या आमटीसोबत. पुरणपोळी बनवताना जे काय समाधान आणि सुख असतं ना, ते अवर्णनीय आहे पहिली गोष्ट. आणि पुरणपोळी बनवत असताना जी भूक लागते ना, त्याला काही तोड नाही. एकदा का ती पुरणपोळी फुगताना बघतो ना आपण तव्यावरती, जो का आनंद असतो तो स्वर्गीय आनंद असतो. वाव, अशी पुरणपोळी मस्तपैकी फुगते तव्यावरती आणि त्यावरती तुपाची अशी धार पडते, आणि मग ती तयार पुरणपोळी आपल्या ताटामध्ये येते, आणि त्याबरोबर असते कटाची आमटी. आणि तो जो काही स्वाद असतो, आपण स्वाद घेत आपण जी पुरणपोळी खातो, त्याच्यासमोर सर्व शब्द फिके पडतात. तर पाहिलं मित्रांनो, अशा प्रकारे आपली त्या दिवशी पुरणपोळी तयार झाली होती. रेसिपीचे असे छान छान व्हिडिओज आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि पुरणपोळी पाहून तुमचं मन प्रसन्न झालं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.